वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स टॉक. आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलो. निवडणुकीच्या पुढे कशी तयारी चालू आहे किंवा काय हिशोबाने त्यांनी प्लॅनिंग करतायत या हिशोबाने आमचं बोलणं झालं होतं विजयजी यांच्यासोबत. तर त्यामार्फत आम्ही आता सध्या इथं आलो तर कनेक्ट होता त्यांच्याशी, त्यांच्याकडून माहिती घेता की हे काम कसं पुढे चालणार आहे त्याबद्दल. नमस्ते दीपक भैया, आमचा एक सर्वे चालू आहे. म्हणजे मी न सांगताच तुम्हाला आलो इथं. एक आम्ही सर्वे करतोय डायरेक्ट व्हिजिट करून की प्रभागामध्ये तुमचे कामं कसे चालू आहेत किंवा येणाऱ्या निवडणुकीला नजर ठेवून तुम्ही कसं तयारी करत आहात त्याबद्दल. तर तुम्ही 5 मिनिट मला दिला तर थोडं बरं होईल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझे मतदार म्हणण्यात म्हणजे मी यांना मतदार समजत नाही. ते माझे फॅमिली मेंबर आहेत ऑल. ओके, आपण यांना विचारा माझं काम, ते सांगतील माझ्या. सर दीपक भाई यांचं नाव सर्वांना माहिती आहे. तर थोडं तुम्ही काय म्हणताल सर सरांबद्दल. आम्ही या वार्डात येण्याच्या अगोदर ओके प्लॉटिंग होती अशी खुल्ली. अच्छा. आणि आम्ही घेतलेलं होतं प्लॉट. ओके. तर ते कधी काय रोड झाले, काय काय झालं, लाईटा कधी आले ह्या मला सुद्धा पत्ता लागला नाही बरं का. म्हणजे आणि राहिल्यानंतर तर एवढ्या सोयी झाल्या आमच्या. बरं. मध्यंतरी एक काळात पाऊस खूप पडला होता. अच्छा. त्या पावसामध्ये साहेबांनी ही परिस्थिती बघितली. अहो लाईटा हे राईट सडक तर झालतीच, पण वरांड्यासमोर जे पाणी साठला त्या साठलेल्या ठिकाणी मुरुम कोण टाकला हे मला माहिती. अच्छा, म्हणजे पूर्ण जिथं काही नव्हतंच तिथं पासून पूर्ण काही अपेक्षा राहिल्यात. काही आता इथं प्लॉट बऱ्याच दिवसापासून खुला आहे. तुमचं काय म्हणणं आहे की आता हे पोल आहेत, आता हे 65 वॅटचे आहेत. अच्छा. यांनी म्हणलं की 85 वॅटचे. बर. 3.5 वर्षापासून लातूर महापालिकेमध्ये लाईटचं काम बंद आहे. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनंच एक GR काढला की तुम्ही कुठल्याही कंपनीकडून वस्तू खरेदी करायचं नाही. बर. प्रायव्हेट मध्ये असं जाऊन म्हणजे घ्यायचंच नाही. अच्छा. तुम्ही खरेदीच करायचं नाही. स्टेट गव्हर्नमेंट राज्य शासनाचा तो सर्क्युलेट GR आहे. त्याच्यामुळे 3-3.5 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. बर. आता महापालिकेनं एक 15 दिवसापूर्वी ह्या आचारसंहितेच्या पूर्वी टेंडर दिलंय. बर. आणि ते लवकरात लवकर काम चालू होईल. आणि हे जे काम सांगतायत ना हे छोटं काम आहे माझ्यासाठी. आणि माझा परिवार आहे. तुम्हाला हे जे म्हणत होते पाऊस पडल्यानंतर हे पत्की सर आहेत आणि हे 3 बंधू आहेत. त्यांच्या घरात पाणी राहायचं कारण हे घर खाली होतं. बरोबर. जमिनीचा लेवल. आता असा प्रश्न पडला की आपण कंपाऊंडच्या मध्ये कसं टाकणार. बरोबर. तरी सुद्धा त्यांनी जे म्हणाले की मध्ये कोण टाकतंय तर ते टाकणारा दीपक सुळ आहे. आणि म्हणून हे मला मतदान टाकतात, म्हणून मला हे मतदान टाकतात. आणि अर्ध्या रात्री हे जर मला कधी कॉल केला तर मी अर्ध्या रात्री इथं हजर असतो. आणि माझी एक स्ट्रॅटेजी आहे 2-3 महिने, आता मोठा वार्ड असतो 2-3 महिन्याला एक चक्कर डोर टू डोर राहतेच. म्हणजे डोर टू डोर राहते. त्याच्यामुळे आता तुम्ही कुठेही या परिसरात फिरा वार्ड नंबर 10 मध्ये 80 ते 90% तुम्हाला कामं संपलेले दिसते. बरोबर. तुम्ही कुठल्याही टॉप टू बॉटम पाशी आता इथून जर निघालात सर्वे करत कुठपर जायचं, कॉकसेट रिंग रोड पर्यंत जायचं. तुम्हाला एकाही ठिकाणी डांबर दिसणार नाही. डांबर म्हणतोय मी. बाकी कच्चे रस्ते तर सोडा, कॉन्क्रीटच आणि कॉन्क्रीटच आहे. म्हणजे जो काही पूर्ण आहे पूर्ण एरिया या एरियातला. दुसरं सांगतो, जिथं खड्डे पडले तिथं आपण हॉट मिक्स केले कॉन्क्रीट वर. अच्छा. म्हणजे टायर रोड केले. तुम्हाला दुसरं सांगतो, जुना नाका ते MIDC रोड. राईट. तुम्ही तो जर रोड बघितला तर सुपर हायवे आहे तो आमचा. सुपर हायवे ते 1.5-2 कोटी रुपयाचं काम आहे. अरे बापरे. म्हणजे तो पूर्ण तुम्ही याच्यात करून आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या बजेटनं हे आम्ही सगळं करू शकतो. आणि या वार्डामध्ये समस्या 99% सुटलेल्या आहेत. आता काही एरिया आहेत जिथं आम्ही 10-15 वर्षापासूनचे रस्ते आहेत. ते आपल्याला पुन्हा एक बार चांगले करायचे आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांकडे जातो. आणि दुसरा एक प्रश्न होता, सध्या तर ते वातावरणचे चालू आहे पक्षांतराचं वगैरे, त्याबद्दल मी काही बोलणार नाहीये. बोला ना, तुम्हाला सांगतो. अच्छा. चेहरा बदल सकते हो. बरोबर आहे. विचार कसं बदलणार नाही. बरोबर. ज्या चलत आले एक सांगतो, कोण कुठंच गेले हे खूप महत्वाचं नाही. सामान्य जनता कुणासोबत आहे आणि ते पक्ष सोडला. बरोबर. जेव्हा सामान्य जनतेनं पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात गेले, सामान्य जनतेला पक्षाचं काही घेणं काम झालं, तो काम करतो. आणि जे गेलेत इच्छुक उमेदवाराबद्दल जे आता आहेत, जसं की खूप काळापासून तुमच्यासोबत काम करणारे तुमचे काही कार्यकर्ते असेल, लास्ट टाइम मी विजयजींशी पण भेटलो होतो, किंवा आणखीन जिथे जे काही इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांचं थोडं मला त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या कामाबद्दल. माझ्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे तोड आहेत. प्रॉब्लेम एक आहे, 4 सीट आहेत. आणि मागणारे आमच्याकडे 8 मजबूत आहेत. 8 आहेत. सगळे लायबल आहेत.
म्हणजे मी फेस ऑफ दीपक सुळ त्यांना म्हणू शकतो तुमच्या माझ्यापेक्षा पुढे आहेत कामासाठी. अरे वा. ही जी माझ्या सोबत जी तिकीट मागतायत ना, हे किंबहुन माझ्यापेक्षा एक काकण पुढे आहेत. अच्छा. आणि ते माझं काम हलकं करतील. बर. माझं काम नक्कीच हलकं. आणि हे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामधली ही लोक आहेत, बरोबर. चांगली कामं करतील, विजन आहे या लोकांना. बरोबर. हे शोकनं आलेले लोक नाहीत. नाही बरोबर. ह्यांना समाजकार्यामधूनच समाजकार्यात ह्यांचा जर तुम्ही इतिहास काढला तर हे समाजकार्यात नाही, ह्यांना कुठलाही पार्श्वभूमी नाहीये पॉलिटिकल. बरोबर. यांनी स्वतः तयार केलेलं, स्वतः बिल्ड केलेलं तयार आहे. बरं. आणि हे राजकारणात समाजकारणात आलेल्यामुळे ह्यांना सामान्य लोकांची प्रश्न माहिती आहेत. अच्छा. मी आता सर्वांशी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी पण मी थोडं Yes. बोलून घेईल. Yes. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, जसं आपण आता सर्वे केला, आपण डायरेक्ट व्हिजिट केलेली, यांना काही आपण सांगितलं नव्हतं काही नाही. आणि जे निवडणूक सध्या चालू आहे त्यानुसारची आपली व्हिजिट पूर्ण चालत आहे. तर आता इथं जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी पण आपण एक 2 मिनिटाच्या शॉर्ट मध्ये त्यांचं म्हणणं काय किंवा त्यांनी काय काम करणार याबद्दल एक अपडेट घेऊता. आपण भेटू. तर नमस्ते, माझं नाव माधव पाटील आहे आणि इच्छुक उमेदवारापैकी बहुतेक आता तुम्ही आहेत. सर आपला परिचय आपण दिला थोडं बरं होईल आमच्या. मी डॉक्टर बालाजी सोळुंके, सर्वसाधारण गटातनं प्रभाग 10 मधून इच्छुक आहे. मागील 25-26 वर्षापासून या भागामध्ये सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य मी करत आलेलो आहे. मूलतः आमदार अमित भैया देशमुख साहेबांच्या त्यांच्या प्रयत्नातनं आणि आदरणीय माजी महापौर दीपकजी सूळ यांच्या विशेष कामातनं प्रभाग 10 मध्ये मूलभूत सुखसुविधा प्रचंड प्रमाणात केलेल्या गेलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे आम्हाला इथनं पुढं मूलभूत सुविधांचा फार एक 10% करण्याची फक्त काम राहिलेलं आहे. याच्या पुढच्या सुखसुविधा लोकांना देण्यासाठी आम्ही नक्कीच विशेष प्रयत्न करणार आहेत. जसं क्रीडांगण डेव्हलप करणे, विरंगुळा केंद्र करणे, काही नॉलेजसाठी करणे, काही ज्ञान वाढण्यासाठी करणे, शिक्षणासाठी करणे, म्हणजे आरोग्यासाठी करणे, मूलभूत सुखसुविधा दीपक सूळ साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लातूर शहरामध्ये. बरोबर. सर आपला परिचय. माझं नाव महेश बाबूराव हनुमंते, SC महिला अरुणा बाबूराव हनुमंते यांच्यासाठी मी इच्छुक आहे. त्या आई आहेत माझ्या. अच्छा. ओके. परत एकदा सांगायची गरज नाही, कारण डॉक्टर साहेबांनी जे सांगितलेलं आहे बरोबर. तेच विजन आहे आमच्या म्हणजे सर्वांचं. जुन्या काळापासून तुम्ही 25-30 वर्ष झालं आम्ही तिथे स्थायिक आहेत. सरांचं जे विजन आहे ते आमच्या सर्वांचंच विजन आहे. अच्छा. ओके. सर जी आपलं परिचय. नमस्कार, मी बालाजी मुस्कावाड, प्रभाग क्रमांक 10 मधून. माझी पत्नी इच्छुक उमेदवार आहे OBC महिला मधून. गेल्या वेळेस सुद्धा माझी पत्नी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाकडून चांगल्या मताने निवडून आल्या होत्या. आणि त्यावेळेस नेमकं दीपक सूळ साहेब महापौर होते. मग तिथं जे काही 25 वर्षापासून काही प्रश्न होते, जसं की आता संजय क्वालिटी पासून जो हॉट रोड आहे तो नरगी शाळेपर्यंत, केशरी शाळेच्या समोरचा, तर ह्या रोडचा जो विषय आहे तो अंतर्गत रोड 5 होते, तर ते 5ही रोड महानगरपालिकेमध्ये ठरावामध्ये मान्य झाले. हा रस्ता सर्वांसाठी खुला करा. आणि वरून संजय क्वालिटी पासून नरगी शाळेपर्यंत येणारा रोड तो फार मोठा रोड झाला. त्याच्यामुळे एवढी वाहतूक त्या रोडला आता वाढलेली आहे. 25 वर्षाचा प्रश्न दीपक सूळ साहेब महापौर असल्यामुळं हा विषय आमचा मार्गी लागला. आणि आता जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत तर ते सर्वांच्या माध्यमामधून नक्कीच आम्ही सोडू. धन्यवाद. मॅडम आपला परिचय. मी कांचन रत्नाजी पाटणकर, प्रभाग क्रमांक 10 मधून माजी नगरसेविका आहे मी. मी अनुसूचित जाती महिला गटातून उभी आहे. आणि महापालिकेनं ज्या उमेदवाराला महापालिकेनं काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. आणि गेल्या काही वर्षात आम्ही दीपक सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आहोत आणि त्यांनी भरपूर कामं केली. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो, इच्छुक उमेदवारापैकी आपल्या ऑलरेडी यांच्याशी बोलणं पण झाले. विजयजी आहेत, यांनाच मी सकाळी कॉल केला होता की मला डायरेक्ट सर्वे करण्यासाठी यायचं. तर त्यांनी मला विदाऊट एनी काइंड ऑफ म्हणजे आमची तयारी आहे नाही आहे, मी काय पाहणार आहे काही नाही विचारता डायरेक्ट मला म्हणले की तुम्ही अशा ठिकाणी व्हिजिट करा आणि तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळून जातील. तर विजयजी, आपला तर परिचय आपण दिला, पण तरी एकदा मी तुम्हाला म्हणतोय तुमचा तयार पुढे काय राहील वाटचाल. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलचे आभार की आपण वेळात वेळ करून आम्ही सर्वांची बैठ घेतला. धन्यवाद. तर आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रभाग 10 मध्ये माननीय अमितजी देशमुख साहेब आणि दीपकजी सूळ साहेब, तसं आमच्या प्रभागाचे समन्वयक बालाजी मुस्कावाड, प्रभाग अध्यक्ष बालाजी साळुंके आणि इतर सर्व माजी नगरसेवक, प्रभागातील भूप्रमुख यांच्या सगळ्या सहकार्याने आमचं काम हे व्यवस्थित चालू आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्राउंडवर राहून टोटल काम करत आहोत. आणि प्रभागातील जवळपास 70 ते 80% जवळपास सर्व कामं पूर्ण झालेली आहेत.
आणि यापुढे हे पक्षासाठी जो उमेदवार राहील आमचा त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने त्या पाठीमागे उभं राहू आणि काँग्रेस पक्षाचाच महापौर लातूर शहरात होईल आणि प्रभाग 4 मध्ये 4ही काँग्रेसचे उमेदवार हे एकदम लिंड निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि मला दुसरी गोष्ट सांगतो की प्रभागामध्ये काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे की गेली 5 वर्ष झालं ग्राउंडवर राहून काम करते. आमचा कोणतेच कार्यकर्ते ग्राउंडवर नाही. बाकीचे असतील कोण फेसबुकवर असतील कोण इथून चालू असतील पण आमचा तर एकही कार्यकर्ता असा नाही की ग्राउंडवर नाही. आणि त्यामध्ये फिजिकल आहात ऑनलाईन फक्त नाही असं तुमचं म्हणणं थोडं. सगळ्या पद्धतीने आम्ही तयारी आहोत. ओके. जो पक्ष उमेदवार देईल त्यातून आम्ही आता हे प्रभाग जो आहे 10 क्रमांक, आता तुम्ही तर इथे राहतायत, तुम्ही इथं काम पण करतायत बरोबर. इथं कुठली अशी मोठी समस्या आहे जी की तुम्हाला सर्वात अगोदर सोडवायला आवडेल? सर्वात सांगायला मला आवडेल की इथली आम्ही सर्वात मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं. तरी एखादी 2-3% राहिले असतील तर येणाऱ्या काळामध्ये थोडेफार लाईटचा प्रश्न आहे, कचरा नाली ब्लॉकेजचा काही ठिकाणी प्रश्न आहे, तो सुद्धा येथील जे नगरसेवक होतील त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आता बघा राजनीती आली म्हणजे किंवा काही पण आलं म्हणजे विरोधक आले म्हणजे त्याचे आरोप प्रत्यारोप सर्व गोष्टी आल्या. तर त्या गोष्टींना मला नाही वाटत, आणि मी हा एरिया फिरलो पण आहे, मला तसं काही वाटत नाही तर काही त्या गोष्टी आहेत का? पण ते तुम्ही कशा हाताळणार आहेत आता? नाही, विरोधकासाठी आम्ही त्याचा उच्चारच करणार नाही. अच्छा. आम्ही कामावर बोलणार आहे. बरोबर. कारण त्यांना महत्व देऊन त्याच्यात वेळ वाया घालण्यात काही मजा बरोबर. नाही. म्हणजे एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा काम करून त्यांचं उत्तर दिलेलं कधी पण बेस्ट असं तुम्हाला म्हणायचं.